महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3,000 सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात संपून गेला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज 4 नोव्हेंबर मंगळवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। लगेचच बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा वितरित होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज 4 नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता या ठिकाणी विस्तार होईल आणि दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो या ठिकाणी मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासन निर्णय GR सुद्धा काढण्यात आलेला होता आणि या GRच्या माध्यमातून या ठिकाणी आज 4 नोव्हेंबर मंगळवार पासून या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे आज मंगळवारी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगायचं झालं तर आज 4 नोव्हेंबर मंगळवार आहे, तर आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वाटप होईल आणि आज दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वाटप होणार आहे। म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा वाटप होत आहे। तशा प्रकारची माहिती आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी DBTचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे, दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सकाळी वाटप होईल आणि संध्याकाळी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल अशा पद्धतीची माहिती आताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। एकनाथ शिंदे साहेब काय म्हणलेले आहेत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आपल्याला शब्द देतो, पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। तर बघा लाडक्या बहिणींनो आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 4 नोव्हेंबर मंगळवार आहे, उद्या 5 नोव्हेंबर बुधवार आहे, परवा दिवशी 6 नोव्हेंबर गुरुवार आहे। या ठिकाणी 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे, कारण सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींना उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या अगोदर बहिणींच्या खात्यामध्ये वाटप केला जाणार होता। म्हणजेच लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितपणे येतील
अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला दिवाळीच्या अगोदर 2 हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते, त्यामुळे तुम्ही सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये नाराज सुद्धा झालेले होत्या। त्यानंतर 23 ऑक्टोबर गुरुवार रोजी या ठिकाणी भाऊबीज होते, तर या भाऊबीजच्या दिवशी बहिणींच्या खात्यामध्ये ओवाळणी म्हणून 3000 रुपये वाटप होतील अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु लाडक्या बहिणींना 23 ऑक्टोबर गुरुवार भाऊबीजच्या दिवशी सुद्धा तुम्हाला ओवाळणीचे पैसे आलेले नव्हते, त्यामुळे तुमचा हा राग डबल तीव्रतेचा राग बनलेला होता। म्हणजेच एकतर दिवाळीच्या अगोदर पैसे आले नाहीत, त्यानंतर भाऊबीजला पैसे येतील त्या दिवशी सुद्धा पैसे आले नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश निर्माण झालेला होता। लाडक्या बहिणी सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये रागवलेल्या होत्या, तर हेच राग दूर करण्यासाठी, लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून निधी वाटपाला मंजूर देण्यात आलेला आहे। बघा 1 ते 29 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याबाबत शासन निर्णय GR सुद्धा काढण्यात आलेला होता आणि लाडक्या बहिणींना त्याप्रमाणे आज 4 नोव्हेंबर 2025 पासून बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाणार आहे, त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज या ठिकाणी 4 नोव्हेंबर मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या 5 नोव्हेंबर बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी 6 नोव्हेंबर गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। म्हणजेच राज्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा मंगळवार गोड होणार आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा बुधवार गोड होणार आहे आणि राज्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गुरुवार गोड होणार आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी कालच पैसे बँकांकडे पाठवण्यात आलेले होते, कारण अजितदादा अर्थमंत्री आहेत, तर अर्थ खात्याचे पैसे अजितदादांकडे असतात। अजितदादांच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी, त्यासोबत पुढचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी हे पैसे बँकांमध्ये पाठवण्यात आलेले आहेत। हे पैसे खटाखट 7 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसतील तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। अशा लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 3 दिवसांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे। तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज 4 नोव्हेंबर मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या 5 नोव्हेंबर बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी 6 नोव्हेंबर गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। म्हणजेच लाडक्या बहिणींना मंगळवार कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होत आहे, बुधवार कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होत आहे, गुरुवार कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होत आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींना निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहे। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल आणि त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज 4 नोव्हेंबर मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। त्याचप्रमाणे उद्या 5
5 नोव्हेंबर या ठिकाणी बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, परवा दिवशी 6 नोव्हेंबर गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी भरपूर दिवसांपासून वाट पाहिली, आता वाट पाहायची गरज नाही, कारण सकाळीच डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये सकाळी 1500 रुपये वाटप होत आहेत आणि आज दुपारपासून परत एकदा 1500 रुपये वाटप होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत नाही. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लवकरच मतदानाचे पैसे सुद्धा वाटप होणार आहेत. म्हणजे मतदान कार्डवरती प्रत्येक लाडक्या बहिणीला 10,000 रुपये वाटप होणार आहेत. कारण लाडक्या बहिणींनो, आता जवळच स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आता या तिघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष शिवसेना आहे, अजितदादांचा पक्ष राष्ट्रवादी आहे. तर या तिन्ही पक्षांना जास्तीत जास्त मतदान मिळवायचे आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित होईल. परंतु आता निवडणूक जवळ आलेली आहे, त्यामुळे आचारसंहिता लागू सुद्धा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये आतापासूनच मतदान कार्डाचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस आमदारकीची निवडणूक लागत होती, खासदारकीची निवडणूक लागत होती, त्यावेळेस काय व्हायचं की जे आमदार आहेत बघा, माजी आमदार असतील तर त्यांच्या माध्यमातून काय केलं जायचं की तुमच्या गावामध्ये त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते असतील, युवा नेते असतील, तर त्यांच्याकडे बॅगा पाठवल्या जायच्या आणि या बॅगांच्या माध्यमातून ते आपल्या ओळखीच्या सर्वांना थोडे थोडे पैसे द्यायचे आणि आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान करा. बघा, हे एकतर इल्लीगल आहे. म्हणजे सरकार अशा गोष्टींना समर्थन करत नाही, सरकार अशा गोष्टींवरती कारवाई करत असतं. म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या ठिकाणी आपलं मत विकणं म्हणजेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हा सुद्धा समजला जातो. त्यामुळे लाडके बहिणींनो, अगोदर अशा गोष्टी घडायच्या, परंतु आता शासन कडक झालेलं आहे. त्यामुळे आता तुमच्या घरी कोणीही पैसे घेऊन येणार नाही, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की जर आपण पकडलं गेलं तर आपलं डिपॉझिट जप्त होऊ शकतं, आपलं तिकीट सुद्धा जप्त होऊ शकतं. त्यामुळे आता असे पैसे वाटणं बंद केलेलं आहे. परंतु सरकारने डोकं काय लावलेलं आहे बघा, एकतर याच्यामध्ये इल्लीगल काहीच नाही आणि या ठिकाणी शासनाला सुद्धा उत्तरे देण्यासाठी काही कारणे सुद्धा शिल्लक राहत आहेत. बघा, सरकारने काय डोकं लावलेलं आहे की लाडक्या बहिणींना बघा, एकतर इमानदारीने सुरू केलेली लाडकी बहीण योजना आहे. तर या योजनेमध्ये लाडक्या बहिणींना पैसे जर वाटप सुरू राहिले तर या ठिकाणी काय होणार आहे की लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहणार आहेत आणि लाडक्या बहिणी 100% मतदान करत राहणार आहेत. त्यामुळे ही सोपी पद्धत आहे आणि इमानदारीची पद्धत आहे. त्यामुळे सरकारने असे पैसे वाटवण्यापेक्षा म्हणजे आमदार खासदार यांच्याकडे पैसे देऊन परत ते नागरिकांपर्यंत पैसे येणार, त्याच्यामध्ये 50 रुपये 100 रुपये हे खाणार ते खाणार, असे एजंट थ्रू करण्यापेक्षा सरकारने ही जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तर त्याचा फायदा आपल्या राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींना होत आहे. आणि लाडक्या बहिणी सुद्धा इमानदार आहेत. लाडक्या बहिणींनी सुद्धा त्या 1500 रुपयांची किंमत 100% केलेली आहे. बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आमदारकीच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजितदादांना या ठिकाणी लाडक्या बहिणींमुळे मिळालेलं आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी स्पष्टपणे म्हणलेलं होतं, हे सरकार लाडक्या बहिणींमुळे आलेलं आहे, हे सरकार लाडक्या बहिणींचं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही पैसे कमी पडून देणार नाही, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जास्त पैसे वाटप करू, परंतु लाडक्या बहिणींना पैशांची कमतरता भासणार नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना जवळच निवडणूक येत आहे, त्या अनुषंगाने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये चालू महिन्याचा हप्ता बघा, या ठिकाणी ऑक्टोबर मागचा महिन्याचा हप्ता आहे. बघा, उशीर झाल्यामुळे मागचा महिन्याचा हप्ता आज 4 नोव्हेंबर रोजी वाटप होत आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा वाटप होत आहे. परंतु मतदान कार्डवरती किती पैसे वाटप होत आहेत, मतदान कार्डवरती कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत, म्हणजेच ज्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होत आहे त्याच खात्यामध्ये मतदान कार्डचे पैसे
पैसे येणार आहेत का त्याची माहिती लगेच देतो। त्यासोबत तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती। तर या योजनेमाधून या ठिकाणी 3 गॅसचे पैसे वितरण करू अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली होती, परंतु अद्याप कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा झालेले नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींचा राग अजून सरकारवरती निर्माण झालेला आहे। तर हा राग 100% शांत केला जाणार आहे, कारण सरकारला मतदानाची गरज आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी काय करत आहे, सरकारचा सुद्धा फायदा घ्यायला सुरुवात केलेली आहे। या लाडक्या बहिणींनी काही ठिकाणी आंदोलन करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, सरकारला मतदानाची गरज आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेच्या अंतर्गत हे पैसे वाटप केले जातील। आता सध्याच्या स्थितीला आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत निधी वाटप होत आहे। आता तुमच्या खात्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा वितरण होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे कधीपासून वाटप होतील, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील, कोणत्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही, तर त्याचे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही न चुकवता शेवटपर्यंत पहा। तुमचे सुद्धा ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊयात। म्हणजेच आज 4 नोव्हेंबर मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या 5 नोव्हेंबर या ठिकाणी बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी या ठिकाणी 6 नोव्हेंबर गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे, त्यासोबत कोणकोणती कामे करायची आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून आताच काही मिनिटांपूर्वी आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी काही नवीन नियम, काही अटी, पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, अटींमध्ये, शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना, राज्य सरकारकडून नियमावली जाहीर झालेली आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना, आता ही नियमावली काय जाहीर झालेली आहेत, कोणकोणते नियम लागू झालेले आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये वाटप होत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। परंतु लाडक्या बहिणींना, राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, तर काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आताच आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकारांशी बोलत असताना दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जांची पडताळणी सुरू होते। तर या पडताळणीमध्ये असं लक्षात आलेलं आहे की योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बायकांनी अर्ज केलेले आहेत। या योजनेमध्ये रेल्वेमध्ये कामगार असणाऱ्या, तलाठी असणाऱ्या, पोलीस असणाऱ्या अशा भरपूर महिलांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे तयार करून या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी सुद्धा मागील 1.5 वर्षांपासून जे हप्ते वाटप झालेले आहेत, आता या ठिकाणी बघा 16वा 17वा हप्ता वाटप होत आहे, म्हणजेच एकंदरीत 15 हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत। तर अशा लाडक्या बहिणींकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत आणि त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेमध्ये काही पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेले होते। म्हणजेच तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भरपूर पुरुषांनी साड्या नेसल्या, भरपूर पुरुषांनी या ठिकाणी आपल्या डोक्याला केस लावलेले होते, कपाळाला टिकल्या लावलेल्या होत्या, कानामध्ये जुबे घातले, नाकामध्ये नथनी घातलेली होते आणि आम्ही सुद्धा लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी आहोत अशा पद्धतीने अर्ज केलेले होते आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी पैसे घेतल्याचं सरकार
प्रकारच्या निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार यापुढे या 15,000 पुरुषांना लाभ घेता येणार नाही आणि त्यांनी घेतलेले पैसे हे सरकारकडे जमा करावेत, अन्यथा शासन त्यांच्या घरोघरी जाऊन पैसे वसूल करेल आणि त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर काय काय अपडेट आलेले होत्या त्या सर्व अपडेट बघितले आहेत। आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा तोटा सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे, कारण बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज 4 नोव्हेंबर मंगळवार सोटी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी परवासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड आणि कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे त्याचीच माहिती लगेच सांगतो। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून ऑक्टोबर हप्त्यासाठी, नोव्हेंबर हप्त्यासाठी जे महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले आहेत त्या नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला या ठिकाणी हे पैसे वाटप होतील, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही, त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील आणि बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बहिणींनो, यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की राज्य सरकारकडून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत, हे आपण अगदी सविस्तर पद्धतीने बघून घेऊया, जेणेकरून तुमचे ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की राज्य सरकारकडून या ठिकाणी कोणकोणते नियम लागू झालेले आहेत, कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लागू झालेल्या आहेत। जर तुम्ही अटींमध्ये, शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये आणि नियमांमध्ये बसत असाल तर या ठिकाणी पैसे वाटप होतील, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी अडथळे सुद्धा निर्माण होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून 4चाकी गाडीची अट लावण्यात आलेली आहे, म्हणजेच जर तुमच्याकडे 4चाकी गाडी असेल तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाही, त्यासोबतच उत्पन्नाची मर्यादा जास्त असेल तर पैसे मिळणार नाहीत, त्यासोबत सरकारी कर्मचारी असाल तर पैसे मिळणार नाही, घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तर बघा असे काही पात्रता लावण्यात आलेले आहेत, असे काही नियम लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे जर तुम्ही पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येतील, परंतु जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेले होते, ते अपडेट बघितले आहे। आता आपण तुमचा जास्त वेळ न घेता थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहे, परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर जर तुम्हाला पुढील अजून 4 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर KYC करायचे आहे, कारण 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे 18 नोव्हेंबरच्या अगोदर राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींनी KYC करायची आहे, अन्यथा तुमचा लाभ बंद होणार आहे। यापुढे या ठिकाणी तारीख सुद्धा वाढणार नाही, त्यामुळे KYC करायचे आहे, परंतु हे KYC कोणी करायची, कोणी करू नये, हे KYC कशी करायची आहे, कुठे करायचे आहे, OTP येत नसेल तर काय करायचं आहे, असे जे तुमचे प्रश्न आहेत, त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी विधवा असतील, ज्या लाडक्या बहिणींना पती नसतील, वडील नसतील, अशा लाडक्या बहिणींनी KYC कशी करायची आहे त्याची माहिती आज आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत ते सांगतो। बघा आज पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा, तर अशा 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होत आहे। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये
दिवसांमध्ये म्हणजेच 3 दिवसांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे वाटप होतील। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक करा आणि लाडक्या बहिणींना काही बँकेचे खाते चालणार नाही, म्हणजे ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत नसेल अशा बँकेमध्ये पैसे येणार नाही। ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असेल अशा बँकेमध्ये 100% पैसे येतील। परंतु लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, कारण सध्याच्या स्थितीला ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता वाटप होत आहे। आता लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल, कारण निवडणुकीच्या अगोदर हे पैसे वाटप करायचे आहेत। आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे पैसे वाटप करता येत नाही। त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील 3 दिवस ऑक्टोबर हप्ता वाटप होईल, त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे, त्यानंतर गॅस कनेक्शनचे पैसे